आज आपण पाहणार आहोत 2016 मध्ये आलेला चित्रपट लपाछपी। याची सुरुवात होते एका शेतातून, जिथे आपण एका गरोदर स्त्रीला कोणापासून तरी घाबरत शेतातून पळत असताना पाहतो। पण तेव्हाच पळता पळता तिचा पाय अडकून ती खाली पडते आणि ती खाली पडल्यावर इथे तिच्या समोर 3 लहान मुलं येतात व त्यातील एकाच्या हातात मोठा सुरा असतो। जो सुरा तो मुलगा तिच्या हातात देतो आणि तिला म्हणतो की मला तुझ्या बाळासोबत खेळायचं आहे। आता ती स्त्री घाबरून रडत त्यांना सांगते की माझ्या बाळाला मारू नका, पण असं बोलत असतानाच ती तो सुरा हातात घेते आणि स्वतःच्या पोटावर मारून घेते, ज्याच्या दुखण्याने ती जोरात किंचाळते। तसेच हा सीन इथेच कट होतो। आता काही वर्षांनी आपण नेहा व तुषारला पाहतो, जे की नवरा बायको असतात। नेहा जी की 8 महिन्यांची गरोदर असते, पण तरी सुद्धा तुषार तिला गाडीतून कुठेतरी घेऊन जात असतो। खरं तर नेहाला जायचं नसतं, पण तुषारने कोणाकडून तरी कर्ज घेतलं होतं आणि त्याने ते पैसे परत केले नाहीत, ज्यामुळे त्याला गुंडांनी मारहाण केली होती। आणि त्याच भीतीने तुषार त्याच्या ड्रायव्हर भाऊरावच्या सोबतीने त्याच्या गावी चाललेला असतो। आता भाऊरावचं गाव खूप लांब असतं आणि नेहाला तुषारचा हा निर्णय पटला नव्हता, पण फक्त तुषारसाठीच ते एवढ्या लांब चाललेले असते। पुढे काही तासांच्या प्रवासानंतर हे भाऊरावच्या गावी पोहोचतात, जिथे भाऊराव यांना शेतातील पायवाटेने त्याच्या घरापर्यंत जा म्हणून सांगतो। आता इथेच बाजूला एक माणूस नेहाकडे फार विचित्रपणे पाहत असतो, जे पाहून भाऊराव त्याच्यावर चिडतो आणि त्याला तिथून हाकलून देतो। तसेच तो यांना सांगतो की हा गावातला एक वेडा आहे, तुम्ही घाबरू नका। त्याचबरोबर भाऊराव गाडी लावण्यासाठी घेऊन जातो। आता पुढे नेहा व तुषार हे दोघेही भाऊरावने सांगितलेल्या रस्त्याने जायला लागतात, पण त्यांना त्या शेतात भाऊरावचं घर सापडतच नाही। ते बराच वेळ शोधतात, पण घर सापडत नसल्यामुळे तुषार नेहाला एका ठिकाणी बसवून स्वतः घर शोधायला निघतो। पण बराच वेळ वाट बघूनही तुषार काही येत नाही, ज्यामुळे नेहा काळजीने त्याला शोधायला निघते, जिथे खूप शोधल्यानंतर तिला शेताच्या मधोमध एक निर्जन घर दिसतं। आता हे घर नेहाला फार भीतीदायक वाटतं आणि घर बघून नेहाच्या हे लक्षात येतं की या घरात बरेच वर्ष कोणी राहत नाहीये। तसेच हे सर्व बघत असतानाच नेहा जेव्हा मागे वळून पाहते, तेव्हा तिला एक म्हातारी दिसते, जिला पाहून नेहा खूप घाबरते। पण ती भाऊरावची बायको तुळसा असते, जी यांची काळजी घेण्यासाठी इथे आलेली असते। तसेच पुढे आपण पाहतो की रात्री स्वयंपाक बनवून झाल्यावर जेव्हा सगळे जेवण करत असतात, तेव्हा नेहा तुळसाला विचारते की तुम्ही पण इथेच राहता का, ज्यावर तिला तुळसा सांगते की 10-12 वर्षांपूर्वीच त्यांनी हे घर सोडलं आणि हे घर फक्त त्यांनी यांच्यासाठी उघडलं आहे। सोबतच ती सांगते की शेजारच्या खोलीत भाऊरावचा छोटा भाऊ केदार राहायचा, पण त्याच्या मृत्यूनंतर यांनी हे घर सोडलं व दुसरीकडे राहायला गेले। पण ती नेहाला हे सांगत नाही की केदारचा मृत्यू कसा झाला। या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढे मिळणारच आहे। तर पुढे यांचं जेवण होतं आणि तुळसा व भाऊराव त्यांच्या घरी जायला निघतात। सोबतच तुळसा सांगते की ती सकाळी लवकर येईल। आता पुढे आपण पाहतो की नेहा व तुषार जेव्हा बोलत असतात, तेव्हा आपल्याला माहित होतं की तुषारचा स्वभाव असा आहे की तो लगेच लोकांमध्ये मिसळून जातो आणि नेहा सुद्धा आज त्याच्यासोबत यामुळे आहे की तुषार तिच्यासोबतही लगेच मिसळून गेला होता। आता दुसऱ्या दिवशी दाखवतात की नेहा पाहते की तुळसा इथे येऊन काम करत आहे, कारण हे दोघे शहरातून आलेत। तसेच भाऊराव तुषारला शेत बघायला घेऊन जातो आणि पुढे नेहा आवरून तयार होते व ती सुद्धा शेत बघायला जाण्यासाठी निघते। पण तेवढ्यात तिची नजर एका खिडकीवर पडते, ज्यामुळे नेहा घराच्या बाहेर येते आणि आजूबाजूला काय काय आहे ते पाहायला लागते। तसेच बघत असताना ती एका बंद खोलीकडे जाते व त्या खोलीचं दार उघडते, जिथे विचित्र अशी शांतता असते। आता खोलीतून समोरच तिला एक रस्ता दिसतो, जो की शेतात जात असतो। त्यामुळे नेहा त्या रस्त्याने जाते व पुढे एका विहिरीपर्यंत जाऊन पोहोचते आणि या सगळ्याच गोष्टी नेहाला फार विचित्र वाटत असतात। पुढे त्याच रात्री तुषार नेहाला सांगतो की तो एका दिवसासाठी मुंबईला चालला आहे आणि तो लगेच जाऊन परत येईल, पण नेहाला हे पटत नाही, ज्यामुळे तुषार तिला हे बोलून मनवतो की तो फक्त तिथली परिस्थिती बघून लगेच परत येईल। आता तिसऱ्या दिवसाची सकाळ होते, पण अजूनही नेहा तुषारवरती रुसलेली असते, ज्यामुळे तुषार तिला समजावतो, पण नेहा मात्र रागाने बाहेर येते, जिथे बाहेर तुळसा काम करत बसलेली असते। आणि इथे नेहाला पाहून तुळसाच्या हे लक्षात येतं की यांचे काहीतरी वाद झाले आहेत, जे सगळं बघून तुळसा नेहाजवळ जाते आणि तिचं मन शांत व्हावं म्हणून ती नेहाला एक गोष्ट सांगते की एका झाडावर एक कावळा राहत असतो आणि तिथेच तो त्याची अंडी पण देतो। पण एके दिवशी एका सापाला कळतं की इथे कावळा त्याच्या अंड्यांसोबत राहतो, ज्यामुळे साप तिथे ठाण मांडून बसतो व एक एक करून कावळ्याची सगळी अंडी खाऊन टाकतो आणि बिचारा कावळा काहीच करू शकत नसतो। मग पुढे एक दिवस त्या झाडावर एक चिमणी राहायला येते
आणि तीही तिच्या घरट्यात अंडी देते. पण कावळा खूप हुशारीने त्या अंड्यांची अदलाबदली करतो, ज्यामुळे यावेळी साप चिमणीची अंडी खातो व कावळ्याची अंडी वाचतात. पण ही गोष्ट ऐकून नेहा विचारात पडते की तुळसाने तिला ही गोष्ट का सांगितली असेल. आपण इथे पाहतो की तुळसा नेहाची आईसारखी काळजी घेते, तिला मायेने एक साडी देते आणि रात्री ती पुन्हा तिच्या घरी जाते. तसंच इकडे आपण पाहतो की नेहा आणि तुषार जेव्हा बोलत असतात तेव्हा तुषारच्या बोलण्यावरून आपल्याला हे समजतं की त्याला मुलगाच हवा आहे, ही त्याची अपेक्षा आहे. ज्यावर नेहा म्हणते की मुलगा होवो किंवा मुलगी, पण ते आपल्याच प्रेमाची निशाणे असेल. आता इथेच आपल्याला हे समजतं की यांचं हे बोलणं कोणीतरी चोरून ऐकत आहे. पुढे चौथ्या दिवशी सकाळी जेव्हा नेहा घरातून बाहेर येते तेव्हा बाहेर येताच तिथे ती एका बाईला पाहते आणि ही बाई तीच आहे जिला आपण चित्रपटाच्या सुरुवातीला पाहिलं होतं. आता नेहा तिच्याशी बोलणार तेवढं तिथे तुळसा येते आणि नेहाला सांगते की ही बाई तिची सून आहे, म्हणजेच तिचा मुलगा प्रतापराव त्याची बायको लक्ष्मी आहे. ती सांगते की काही वर्षांपूर्वी लक्ष्मी गरोदर होती आणि घरचे सगळे लोक यामुळे आनंदित होते. पण लक्ष्मी 8व्या महिन्यात पाय घसरून पडली आणि तिचा जीव वाचवण्यासाठी तिचं पोट फाडून मेलेलं मूल बाहेर काढावं लागलं. तसेच हे सर्व लक्ष्मी सहन करू शकले नाही आणि तेव्हापासून तिने बोलणं बंद केलं. आता नेहाला इथे वेगळीच तुळसा बघायला मिळते. जी तुळसा नेहासोबत छान वागत होती त्याच्याच विरुद्ध ती लक्ष्मीसोबत मात्र तेवढंच वाईट वागत होती आणि तुळसाचं असं वागणं बघून नेहाला खूप विचित्र वाटत असतं. आता इथेच जेव्हा तिच्या समोर लक्ष्मी येते तेव्हा तिच्या नजरेतून आपल्याला हे दिसतं की तिला नेहाला काहीतरी सांगायचंय. त्याचबरोबर हे नेहाला सुद्धा जाणवतं. पण हे तुळसा बघते आणि ती लक्ष्मीला वाईट साईड बोलून तिथून हाकलून देते. सोबतच ती नेहाला सांगते की मी घरी जाऊन येईल, तोपर्यंत तू काळजी घे. असं बोलून लक्ष्मीला बडबड करत तुळसा इथून निघून जाते. आता नेहा एकटीच घरात बसलेली असते आणि तेव्हाच अचानक दरवाजा वाजतो. आधी तर नेहाला असं वाटतं की लक्ष्मी आली असेल, ज्यामुळे ती आवाज देते, पण कोणाचाच आवाज येत नाही. मग ती स्वतः जाऊन बघते पण तिथे कोणीच नसतं, जे बघून नेहा तिथून आत येते आणि तेव्हाच इथून तिला एक लहान मूल पळताना दिसतं. नेहा आतल्या खोलीत जाऊन बघते तर अचानक तो मुलगा पुन्हा तिच्या समोरून बाहेर पळून जातो, ज्यामुळे नेहा त्याला बघायला दाराजवळ जाते. पण इतक्यात तिच्यासमोर तुळसा येते, ज्यामुळे नेहा तिला सांगते की आत्ता इथे एक लहान मूल आलं होतं. जे ऐकून तुळसा तिला ओरडते आणि तिला म्हणते की आज हा एक मुलगा आला आहे, तू असं करशील तर त्याच्या मागे अजून 2 येतील, यांच्यापासून तू लांब राहा. जे ऐकून नेहाला खूप वाईट वाटतं आणि पुढे ती झोपायला जाते. आता मध्यरात्री नेहाला अचानक जाग येते आणि ती खाली अंथरुणावर बघते तर तिथे तुळसा नसते. पण अचानक जेव्हा तिची नजर स्वतःच्या पायाकडे जाते तर तुळसा तिच्या पायाशी बसलेली असते, जसे की ती नेहाला पहारा देत आहे. ज्यामुळे तुळसाला तसं पाहून नेहा घाबरते. तसेच कशीबशी ही रात्र सरते आणि 5व्या दिवसाची सकाळ उजाडते व नेहाला पुन्हा तोच मुलगा दारात दिसतो ज्याला तिने काल रात्री पाहिलं होतं. आता नेहा त्या मुलाच्या मागे घरातून बाहेर येते आणि त्याचा पाठलाग करते. पण पुढे जाऊन तिला आणखी 2 मुलं दिसतात, जे एका रेडिओसोबत खेळत असतात व नेहाला तिथे आलेले बघून ते तिघे रेडिओ तिथेच सोडतात आणि इथून पळून जातात. तसेच नेहा पुढे जाऊन तो रेडिओ उचलते व तो चालू करून बघते, ज्यातून एका बाईच्या आवाजात एक गाणं ऐकू येत असतं. तेव्हाच एक मुलगा मागून येऊन तिला हात लावतो व ते 3ही मुलं तिच्यासोबत लपाछपी खेळायला लागतात. आता लपाछपी खेळताना नेहा त्यांना पकडण्याचा प्रयत्न करते आणि ती त्यांना पकडणार तेवढ्यात एक अनोळखी बाई इथे येते आणि ती बाई व मुलं इथून गायब होतात. आता तेवढ्यात इथे तुळसा येते आणि नेहाला ओरडत म्हणते की मी म्हणाले होते की इथे येऊ नकोस आणि त्या मुलांपासून लांब राहा, पण तू ऐकलं नाहीस. तसेच ती नेहाच्या हातातला रेडिओ पाहून चिडते आणि तो रेडिओ फेकून देते. पण तिचं हे वागणं नेहाला आवडत नाही व इथे या दोघींमध्ये वाद चालू होतात आणि या वादात तुळसा तिला म्हणते की मला माहित आहे की तुझ्या नवऱ्याला मुलगा हवा आहे, पण तुझ्या पोटात मुलगी वाढत आहे. जे ऐकून नेहा अस्वस्थ होते आणि घाबरून दरवाजा लावून घरात जाऊन बसते. पुढे रात्री तुषार पुन्हा घरी येतो व त्याला पाहून नेहा घाबरून त्याच्या जवळ जाऊन त्याला मिठी मारते. आता तुषार तिला काय झालं हे विचारतो, पण नेहा काही सांगणार त्याआधीच तुळसा नेहाच्या विरोधात तुषारला सांगायला सुरुवात करते, ज्यावर नेहा त्याला सांगण्याचा प्रयत्न करते की नक्की काय झालंय, पण तो काहीच ऐकून घेत नाही आणि तो नेहालाच दोषी ठरवतो. तसेच तो तिला तुळसाची माफी मागायला लावतो, ज्यावर आधी तर नेहा नाही म्हणते, पण तुषारचा मान ठेवण्यासाठी ती तुळसाची माफी मागते. पुढे तुळसा इथून गेल्यावर नेहा तुषारला सांगते की तिला तुळसाची भीती वाटते. ती म्हणते की तुळसाला आपलं बाळ हवंय, कारण तिची सून लक्ष्मी तिला कधीच मूल होऊ शकत नाही. आता तुषार तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो, पण नेहा काही ऐकतच नाही.
आणि ती इथून जाण्याचा हट्ट करते, ज्यामुळे शेवटी हे दोघे रात्रीच इथून निघण्याचा निर्णय घेतात व बॅग घेऊन घराबाहेर पडतात. पण तेव्हाच भाऊराव तुषारच्या डोक्यात मागून वार करतो आणि तुषार जखमी होतो. तसेच तुळसा नेहाला बेशुद्ध करते आणि जेव्हा पुढे नेहाला शुद्ध येते तेव्हा तिच्या समोर एक पूजा सुरू असते. आणि ही पूजा तोच माणूस करत असतो ज्याला आपण चित्रपटाच्या सुरुवातीला पाहिलं होतं आणि भाऊरावने त्याला तो वेडा आहे असं सांगून पळवलं होतं. तसेच जेव्हा नेहा शुद्धीवर येते तेव्हा तिच्या अंगावर तीच साडी असते जी तुळसाने तिला दिलेली होती. इथे जेव्हा समोर नेहा त्या व्यक्तीकडे बघत असते तेव्हा तिला दिसतं की तो पुजारी 3 बोटं दाखवत आहे, पण याचा अर्थ मात्र नेहाला समजतच नाही. आता पूजा झाल्यानंतर नेहाला तिच्या अंथरुणावर आणून तिचे हात बांधून ठेवले जातात आणि इथे तुळसा तिला आणखी एक गोष्ट सांगते. ती सांगते की खूप वर्षांपूर्वी भाऊरावच्या भावाचं म्हणजेच केदाररावचं लग्न कावेरीसोबत झालं होतं आणि त्यावेळी तुळसाला 4 मुलं होती, 3 लहान मुलं आणि मोठा मुलगा प्रतापराव. पण लग्न करून कावेरी यांच्या घरी आल्यावर ती 3 लहान मुलं कावेरीकडेच असायची, ज्यांना कावेरीसोबत वेळ घालवायला आवडायचा. आणि त्यातच कावेरी गरोदर राहिली व तिला बाळ होणार या आनंदात ती मुलं तिच्याच सोबत राहायला लागले. त्यांना तिचा जास्तच लळा लागला होता व ते कावेरीलाच त्यांची आई समजायला लागले. पण तुळसाला या गोष्टी खटकायला लागल्या आणि तिने भाऊरावला घेऊन केदाररावला कावेरीबद्दल सांगितलं. मग यावरून कावेरी आणि केदाररावमध्ये खूप भांडण चालू झालं आणि यामध्येच कावेरीने केदाररावला चाकू मारून टाकलं. तसेच तोच चाकू तिने स्वतःच्या पोटावरून आणि गळ्यावरून फिरवून स्वतःचाही जीव घेतला व त्यानंतर तिच्या आत्म्याने या घरावर आणि तिच्या मुलांवर कब्जा केला. तसेच काही दिवसानंतर ती 3 मुलं मेली आणि ते त्याच शेतातील विहिरीत सापडली, जी विहीर नेहाने इथे जवळ पाहिली होती. तसेच काही दिवसानंतर प्रतापरावचं म्हणजेच तुळसाच्या मोठ्या मुलाचं लग्न लक्ष्मीसोबत झालं आणि लक्ष्मीनं सुद्धा 8व्या महिन्यात स्वतःचं पोट कापून घेतलं, जे की तिला कावेरीच्या आत्म्याने करायला लावलं. आता घराला वारस हवा म्हणून यांनी प्रतापरावचं दुसरं लग्न करून दिलं. पण तिच्यासोबतही तेच घडलं जे लक्ष्मीसोबत झालं. त्यानंतर तुळसा एका तांत्रिक बाबाला भेटली आणि त्याने सांगितलं की जेव्हा एखादी बाई तिच्या 8व्या महिन्यात 3 दिवस या घरात तिच्या बाळाला जिवंत ठेवू शकेल तेव्हा त्यानंतर कावेरीचं संकट कायमचं इथून निघून जाईल. आणि इथे आपल्याला माहित होतं की म्हणूनच त्या तांत्रिक बाबाने नेहाला 3 बोटं दाखवली होती. आता तुळसाने प्रतापरावचं 3रं लग्न करून दिलं आहे आणि त्याचा वंश वाढावा, त्यामुळे तुळसाने त्याला गावापासून लांब शहरात पाठवलं आहे. आणि याच सगळ्या काळात योगायोगाने नेहा व तुषार पण इथे आले आणि नेहाला सुद्धा 8वा महिना चालू असतो. तर तुळसाची गोष्ट संपते. पण आता नेहाला मात्र सर्व काही लक्षात येतं की तुळसाने तिला जी कावळ्याची गोष्ट सांगितली होती त्याचा अर्थ नक्की काय होता, की जर नेहाने इकडे तिचं बाळ वाचवलं तर तिकडे शहरात प्रतापरावचं सुद्धा बाळ वाचेल. आणि याच विचारात नेहा पुन्हा बेशुद्ध होते. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा नेहाला शुद्ध येते तेव्हा तिला तुषार आठवतो आणि ती त्याला शोधायला बाहेर पडते. तसेच ती बाहेर त्याला शोधतच असते तेव्हाच तिला तिच्या पायाजवळ पुन्हा तो रेडिओ दिसतो, जो रेडिओ पाहून ती घाबरते आणि त्याला लाथ मारून ती तिच्या खोलीत येऊन दार बंद करते. पण घरात येताच तिला तो लहान मुलगा दिसतो, जो तिला नेहमी खेळायला चल म्हणून बोलत असतो. हा लहान मुलगा नेहाला म्हणतो की तुझ्या पोटात मुलगी वाढत आहे व ते लोक तिला पण घेऊन जातील, आणि असं बोलून तो घराबाहेर पळून जातो. आता नेहा त्याच्या मागे घरातून बाहेर येते आणि त्याच्या मागे जाऊन शेतातून त्या विहिरीपर्यंत पोहोचते. पण तिथे जाऊन ती एक वेगळंच दृश्य पाहते. नेहाला पाहून ती 3ही मुलं त्या विहिरीत उडी मारतात आणि ते पाहून नेहा खूप घाबरते. त्याचबरोबर पुढे जाऊन नेहा त्या विहिरीत बघते तर आत काहीच नसतं, ज्यामुळे तिला असं वाटतं की हा तिचा भास होता आणि ती पुन्हा तुषारला शोधायला लागते. आता नेहा तिथून बाहेर पडणारा प्रत्येक रस्ता शोधते, पण ती ज्या ज्या रस्त्याने जाते तो रस्ता पुन्हा तिला त्याच जागी घरासमोर आणून सोडतो. म्हणजेच प्रत्येक रस्ता हा एकाच जागी येऊन मिळत असतो. आता नेहा पूर्ण दिवस तुषारला शोधते आणि शेवटी संध्याकाळ होते, ज्यामुळे ती थकून एका जागी बसते. पण तेवढ्यात तिला तुळसा आणि भाऊरावचा आवाज येतो, ज्यामुळे नेहा घाबरून खोलीत जाते व घराचं दार बंद करते. पण तुळसा व भाऊराव दार तोडून आत येतात आणि आता नेहाला वाटतं की हे तिला मारायलाच आले आहेत. पण नेहाला इथे आणखी एक बाई दिसते आणि नेहाला काही समजायच्या आधीच हे लोक त्या बाईला जाळून मारून टाकतात, ज्यामुळे हे पाहून नेहा जोरात किंचाळते. पण तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की हा सुद्धा तिचा भास होता. तसेच तिला या खोलीत पुन्हा तोच रेडिओ दिसतो व त्यावर पुन्हा तेच गाणं वाजू लागतं. आता नेहा तो रेडिओ हातात घेऊन ते गाणं ऐकतच असते. तेवढ्यात तिच्या कानापाशी विचित्र आवाज येतो आणि ती पुन्हा घाबरते. तसेच नेहा इथून पुन्हा पळण्याचा प्रयत्न करते, पण तिला त्या शेतातून बाहेर पडण्याचा रस्ता मिळतच नाही आणि ती पुन्हा घराच्या समोरच येते.
त्याचबरोबर ती पूर्ण रात्र रस्ताच शोधत राहते, पण तिला रस्ता काही मिळतच नाही व या सगळ्यात ती बाहेर चक्कर येऊन पडते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती शुद्धीत येते तेव्हा तिला हे लक्षात येतं की कालपासून तिने काहीच खाल्लेलं नाही, जे तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी चांगलं नाहीये. ज्यामुळे नेहा स्वयंपाकघरात जाऊन खाण्यासाठी शोधते, पण तिथे काहीच नसतं. पण पुढे तिला एका पोत्यात शिळा भात मिळतो आणि तो ती खायला लागते. पण तेव्हाच तिला बाहेरून आवाज येतो, ज्यामुळे ती खिडकीत जाऊन बघते तर तिथे तिला लक्ष्मी दिसते आणि लक्ष्मी आता गरोदर असते व तिच्या हातात चाकू असतो. तसेच तो चाकू ती स्वतःच्या पोटात मारून घेते. आता तेव्हाच नेहाला इथे आणखी 2 बायका दिसतात आणि त्याही तशाच पोटावरून चाकू मारून घेतात. पण तेवढ्यात तिथे तुळसा व प्रतापराव येतो आणि त्या दोघींना मारून टाकतो. आणि त्यानंतर नेहा शांत बसून तिने जे जे काही पाहिलं ती प्रत्येक गोष्ट जोडण्याचा प्रयत्न करते. पण यातच पुन्हा तिला ती मुलं दिसतात आणि ती पुन्हा त्या मुलांच्या मागे जाते, जिथे पुन्हा तिची नजर त्या रेडिओवर पडते. आणि तेव्हाच समोरून कावेरी येते, जी की त्या मुलांसोबत लपाछपीचा खेळ खेळत असते व यातच ती त्या 3 मुलांना सांगते की तिच्या पोटात जे बाळ वाढत आहे ती एक मुलगी आहे व हे सांगून ती नेहाकडे बघते. आणि तेव्हाच नेहाच्या लक्षात येतं की ज्या बाईला तुळसाने तिच्या मुलासोबत मिळून जाळून मारून टाकलं होतं ती दुसरी कोण नाही तर कावेरीच होती. आता याच वेळी तुळसा केदाररावला घेऊन इथे येते आणि केदाररावला तिच्या पोटात वाढत असलेल्या मुलीबद्दल सांगते, जे ऐकून केदारराव कावेरीला म्हणतो की जर मुलगी झाली तर त्या मुलीला मारावंच लागेल. आणि असं बोलून तो काठी घेऊन तिला मारायला पुढे येतो, जे पाहून नेहा जोरात ओरडते. पण पुन्हा तिच्या लक्षात येतं की हा तिचा भास होता. तसेच कावेरी नेहाला पुन्हा एकदा त्याच खोलीच्या बाहेर दिसते जिथे तिला जाळून मारलं होतं आणि तिथेच बाहेर बसून नेहाकडे चाकू देत ती तिच्या बाळाला मारण्याचा इशारा करते. पण तेवढ्यात नेहाला जाग येते आणि आपण पाहतो की हे सर्व ती स्वप्न पाहत होती. आता 8व्या दिवशी सकाळी नेहाला समोर तुळसा दिसते, जी की तिला सांगते की तुला मुलगी झाली आहे आणि ती आत्ता तिच्या मुलासोबत म्हणजेच प्रतापराव सोबत खेळत आहे. आता हे ऐकून नेहा लगेच तिच्या मुलीला वाचवण्यासाठी घराबाहेर पळत येते आणि मुलीला शोधत असताना ती पुन्हा त्याच विहिरीजवळ जाऊन पोहोचते. पण यावेळी तिथे समोरून भाऊराव येतो व नेहाला म्हणतो की हे बलिदान दिल्यानंतर त्यांचं यावर्षीचं पीक चांगलं येईल. आणि भाऊरावचं हे बोलून होताच प्रतापराव नेहाच्या बाळाला विहिरीत फेकून देतो व इथे पहिल्यांदा नेहाला प्रतापरावचा चेहरा पाहायला मिळतो. पण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ती विहिरीकडे तिच्या बाळाला वाचवण्यासाठी पळते. तसेच यावेळी तिला विहिरीत पाण्याऐवजी लहान बाळांच्या बॉडीज दिसतात. पण याच वेळी नेहा पुन्हा भानावर येते आणि आपण पाहतो की हा सुद्धा नेहाचा भास होता. आता नेहा पुन्हा इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते, पण पळता पळता अचानक तिच्या पोटात दुखायला लागतं आणि ती खाली पडते, जिथे आपण पुन्हा एकदा या गोष्टीला सुरू होताना पाहतो. पण यावेळी या मुलांच्या समोर लक्ष्मी नाही तर नेहा असते आणि ही मुलं इथे नेहाला चाकू देऊन तिच्या बाळाला मारायला सांगतात. पण नेहा यांना नकार देते. आता तेवढ्याच समोरून कावेरी येते आणि ओरडायला लागते. तसेच नेहाचाही स्वतःवरचा ताबा सुटायला लागतो आणि नेहा तो चाकू तिच्या हातात घेते व पोटापर्यंत नेते. तसेच ती तिच्या पोटावर चाकू मारणार तेवढ्यात हा सीन इथे कट होतो आणि दुसऱ्या दिवसाची सकाळ होते, जिथे तुषार नेहाकडे परत येतो आणि तिला सांगतो की 3 दिवस व 3 रात्र पूर्ण झाले आहेत, त्यामुळे मला त्या लोकांनी सोडलं आहे. तसेच हे सर्व तुषार बोलत असतानाच तुळसा व भाऊराव इथे येतात. पण त्यांना पाहिल्यावर आपल्याला नेहाचं एक वेगळंच रूप बघायला मिळतं. इथे नेहा त्यांना एक गोष्ट सांगते, पण ती खरी गोष्ट सांगते, जशी या चित्रपटात आपल्याला समजावायला हवी होती तशी. खरं तर तुळसाने नेहाला तिच्या कुटुंबाची खोटी गोष्ट सांगितली होती आणि तुळसाच्या कुटुंबाला दरवर्षी चांगलं पीक यावं यासाठी एका प्रथेची सवय लागलेली असते, ज्या प्रथेत हे दरवर्षी एका नवजात मुलाचा बळी देत असतात आणि याची शिकार यांच्या कुटुंबातील जवळजवळ सर्व महिलांना व्हावं लागलं होतं. पण या प्रथेला वळण तेव्हा आलं जेव्हा यांना माहीत झालं की कावेरीच्या पोटात मुलगी वाढत आहे आणि तेव्हाच केदाररावने कावेरीला त्यांची परंपरा निभवायला लावली. पण कावेरी याचा विरोध करत त्याला नकार देते, ज्यामुळे केदारराव या मुलांसमोरच कावेरीला मारायला लागतो आणि त्यातीलच एक मुलगा कावेरीला स्वतःचा बचाव करण्यासाठी एक चाकू देतो. पण आपण पाहतो की इथे हातापायीच्या गोंधळात चुकून केदाररावला तो चाकू लागतो आणि त्याचा जागीच मृत्यू होतो. पण याच वेळी तुळसा इथे येते आणि तिचा गैरसमज होतो की कावेरीनेच तिच्या नवऱ्याचा जीव घेतला. तसेच पुढे ती हे जेव्हा तिच्या नवऱ्या व मुलाला सांगते तेव्हा हे सर्व मिळून कावेरीला जिवंत जाळून टाकतात. तसेच काही दिवसानंतर ती 3 मुलं सुद्धा कावेरीच्या आठवणीत विहिरीत उडी मारून जीव देतात आणि तेव्हापासून आजपर्यंत कावेरी या मुलांच्या मदतीने त्यांच्या कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीला यांच्या प्रथेची शिकार होण्यापासून वाचवत होती.
पण जेव्हा लक्ष्मीसोबतच त्या 2 बायकांना सुद्धा कावेरीचं म्हणणं समजलं नाही, तेव्हा नाईलाजाने कावेरीला त्या बाळांचा जीव घ्यावा लागला आणि यामुळेच नेहाला देखील याचा सामना करावा लागला. पण नेहा कावेरीची हे बोलून समजूत काढते की ती कावेरीची गोष्ट जगासमोर आणून तिला व तिच्या मुलीला नक्कीच न्याय मिळवून देईल. आता हे सर्व नेहा तुळसा व भाऊरावला सांगते, ज्यावर ते नेहाला तिचं तोंड गप्प ठेवण्याची धमकी देतात आणि जर नेहा गप्प राहिली तर यांचा मोठा मुलगा प्रतापराव लक्ष्मीसारखंच नेहालाही सोडून देईल. पण नेहा यांच्या धमकीला न घाबरता ती शेवटची लिंक सुद्धा जोडते, जिथे आपल्याला माहीत होतं की प्रतापराव दुसरा कोण नाही तर इथे उभा असलेला तुषारच आहे आणि त्याच्यासोबतच मिळून या दोघांनी सर्व खून केलेत. त्याचबरोबर यांची तिसरी सून कोणी दुसरी नाही तर स्वतः नेहाच आहे. म्हणजेच प्रतापरावने शहरात जाऊन तिथे नेहाला त्याच्या प्रेमात फसवलं आणि नेहाला 8वा महिना लागताच त्या तांत्रिकाने यांना सांगितलेला उपाय पूर्ण करण्यासाठी तो नेहाला इकडे त्याच्या गावी घेऊन आला. आता यांचं सत्य समोर आणून नेहा जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा तुषार तिला मारण्यासाठी तिच्या मागे यायला लागतो. पण याच वेळी लक्ष्मी पहिल्यांदा हिंमत दाखवते व या तिघांवर हल्ला करून यांना मारून टाकते आणि अशा प्रकारे यांचा वंश आणि यांची प्रथा कायमची संपते. तसेच नेहा इथून बाहेर पडण्यासाठी पुन्हा त्या शेतात येते, जिथून ती कोणत्याही रस्त्याने बाहेर गेली तरी पुन्हा एकाच ठिकाणी येऊन पोहोचत होती. पण यावेळी ती तिन्ही मुलं नेहाला बरोबर रस्ता दाखवतात आणि नेहा शेवटी या ट्रॅपमधून बाहेर येते. तसेच या सीनसोबत हा चित्रपट इथेच संपतो.